नमस्कार मित्रांनो, मी तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो प्रथमेश पांच्या ब्लॉगवरती। आज आपण जाणार आहोत गणपतीपुळे बीचला। तर आपल्या सोबत आहे शुभम। हा बघा, त्याची पण आज सुट्टी असते, बुधवार असल्यामुळे तो पण आपल्याला भेटला आहे। आत्ता आपण निघालो आहोत गणपतीपुळेला, तर जाऊया, चला बघूया। गणपतीपुळे बीच 12 किलोमीटर आहे। आपण आता निघालो आहोत, चला तुम्हाला दाखवतो। पाऊस नाही त्यामुळे खूप मजा येणार आहे व्हिडिओ करायला, कारण का पाऊस असला की व्हिडिओ बनवायला भेटत नाही। मोबाईल वगैरे भिजला की खूप प्रॉब्लेमॅटिक होतं। आज पाऊस नाही त्यामुळे खूप मजा येणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप इंटरेस्टिंग होणार आहे। आपण चहा पिण्यासाठी छोटासा एक ब्रेक घेतला आहे। गाडी चालवून खूप कंटाळा आला, केस वगैरे सगळे विस्कटले हे बघा। आता आपण आरेवारीची इथे थोडासा एक ब्रेक घेऊया छोटासा, मग पुढे तुम्हाला गणपतीपुळे बीच दाखवणारच आहे। तर फायनली मित्रांनो, आपण पोहोचलो आहोत गणपतीपुळे येथे। हे बघा, गणपतीपुळेचं प्रवेशद्वार हे बघा। आता आपण आतमध्ये जाणार आहोत दर्शनासाठी। पाऊस पडला त्यामुळे व्हिडिओ करता आला नाही। हे बघा, गणपतीपुळेमध्ये नवीन लाईटी लावलेल्या आहेत। हे बघा, रात्रीचा एकदम भारी सीन असणार आहे इथे। हा बघा, तुम्ही पाहू शकता गणपतीपुळेचा बीच। हा बघा, इकडे बाजूला स्टॉल आहेत सर्व, आणि आपण आता आतमध्ये दर्शनासाठी जाणारच आहोत, चला।
इथं हे बघा, इथे गोमुख आहे गाईचं, हे बघा तुम्ही बघू शकता. रत्नागिरीपासून 21 किलोमीटर अंतरावर गणपतीपुळे मंदिर आहे आणि हे मंदिर एकदम स्वयंभू आहे. ते गणपतीला नवस वगैरे केला जातो आणि रत्नागिरीपासून खूप जवळ आहे. हे खूप अतिशय पर्यटन स्थळ असं मानलं जातं. इथे खूप भाविक गणपतीच्या दर्शनासाठी आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी बाहेरून येत असतात आणि इथे तुम्ही आलात की नक्की व्हिजिट करा. माझं नाव दीपक गोपाल माने, गणपतीपुळेच मानेवाडी राहतो, प्राचीन कोकण शेजारीजवळ. आणि गणपतीपुळे हे मंदिर 500 वर्षापूर्वीचं आहे. 500 वर्षापूर्वीचं म्हणजे आमच्या गावचे खोत आहेत. ते समाधीवर शिलालेख लागलेला आहे त्यांचा. त्यांची गाई तिथे येऊन दूध देत होती, म्हणजे केवड्याचं वन होतं आता जिथे मंदिर आहे तिथे, आणि तिथे ते दूध देत होते. तिथे ते आमचे गुराखी म्हणजे माझे काका ते तिथे गुराखीनं पारख केली. पारख केल्यानंतर ते तिथं वेळेत होता. आमचे गावचे खोत आहेत त्यांना तो गणपती मंदिर गणपती साक्षांतर झाला. त्याच्यानंतर मग ते साध्या पद्धतीने झोपडीचं बांधलं गेलं, त्याच्यानंतर कवळावर बांधलं गेलं, त्याच्यानंतर 2002ला हे इथे आपलं हे असं स्लॅबचं झालं. आणि गणपतीपुळा मंदिर हे स्वयंभू मानलं जातं. हा स्वयंभू आहे. इथे गणपतीपुळे गावातले गणपती कोण आणत नाही, त्यांचा गणपती हाच असतो. आणि नवस वगैरे इथे फेडला जातो वगैरे. हा, नवस फेडला जातो आणि इथले जे कोण आहे त्यांचा नवस असतो ते नवसाचे गणपती इकडे आणतात. ते गणपतीपुळे कोण गणपती आणत नाही. आणि गणपती गणेश चतुर्थी असते तेव्हा 5 ते दुपारी 12 वाजेपर्यंत दर्शन होतं गाभाऱ्यात, आणि ते गाभाऱ्यात होतं दर्शन 5 ते. आणि साधारण इथे भाविक किती महाप्रसादाचा लाभ घेतात वगैरे? 2000 आता 2000 जवळजवळ सीझन मध्ये वगैरे पर्यटक येतात तेव्हा 4-5 हजार पण जातो. म्हणजे असं किलोवर आमचं असतं ते. तिथला जवळजवळ आमचा 170 किलो होतो, 150-170 किलो. एप्रिल, मे आणि जून हे 2.5 महिने सीझन. आता इतर आमचे रेग्युलर 2000 ठरलेले आहेत. दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत बुंदी लोणचं खिचडी असते आणि संध्याकाळी पुलाव शिरा लोणचं असतं. ते 7:15 ते 8:15. दुपारी 12 ते 2 यावेळेला प्रसाद मिळतो. गणपतीपुळ्यात आलात की इकडे वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंचे स्टॉल आहेत. ते हॉटेल पण आहे, हॉटेल स्वाफी म्हणून. योजक कोकण मेवा म्हणून एक आहे जरा त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल पण आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. साईडची बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील.